4 पिस्तूल जप्त. कोल्हापूरच्या खाकीचा परराज्यात डंका. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर येथे धाडसी कारवाई करत 2 लाख रुपये किमतीची 4 देशी बनावटीची पिस्तूल जप्त केली आहेत. या प्रकरणी आंतरराज्य शस्त्र तस्कर सरनाम नाहरसिंह बर्नाला वय 28 राहणार सिग्नूर जिल्हा खरगोण मध्य प्रदेश याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला 24 जून 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शहापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या आर्म्स ऍक्ट आणि एनडीपीएस गुन्ह्याचा तपास करत असताना अटक केलेला मुख्य आरोपी मनीष नागोरी यांनी जिवंत काडतुसे मध्य प्रदेशातील सरनाम नावाच्या व्यक्तीकडून घेतल्याची कबुली दिली होती. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी सागर वाघ आणि उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या 2 पथकांनी मध्य प्रदेशात तळ ठोकला होता. मार्च 15 रोजी बुऱ्हाणपूर येथील सम्राट मौर्य हॉटेल परिसरात सापळा रचला असता आरोपी सरनाम दुचाकीवरून पळून जाण्यात यशस्वी झाला. मात्र घाईघाईत त्याने टाकलेल्या पिशवीत 4 पिस्तूल मिळून आली. जिद्दीने पाठलाग सुरू ठेवून अखेर मार्च 20 रोजी बिस्तान पोलिसांच्या मदतीने त्याला अटक करण्यात आली. गेल्या 10 दिवसांपासून बुऱ्हाणपूर, खरगोण आणि गोगावा परिसरात पोलीस पथक शोध घेत होते. ही धडाकेबाज कामगिरी एलसीबीचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सागर वाघ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी फत्ते केली.